आपलं सण म्हणजेच लातूर, धाराशिव, सोलापूर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा सण म्हणजे वेळामावस्या. त्यासाठी एक पर्टिक्युलर भाजी आणि भाकरी बनवली जाते, ती म्हणजे वेळामावस्याची गरगट्टा भाजी. त्यासाठी 12 भाजी मिक्स करून त्या बनवल्या जातात. त्या म्हणजे पालक, चाकवत, हरभऱ्याची भाजी, चुका भाजी, चंदन बटवा आणि हे सगळे घटक आहेत त्यामध्ये. म्हणजेच मी इकडं वाटाणे घेतले, बोर घेतले, तुरीचे सोले घेतलेत आणि हरभरा घेतले, ढाळे घेतलेत, शेंगदाणे घेतले, गाजर घेतले, घेवडा घेतले आणि डाळीमध्ये म्हणजे तूर डाळ, मूग डाळ, हिरवी मूग डाळ, चोळा घेतला आहे, शेंगदाणा घेतला आहे. ह्या सगळ्या गोष्टी जेवढ्या तुमच्या घरामध्ये डाळ्या उपलब्ध आहेत त्या सगळ्या डाळी घेऊन त्याला स्वच्छ धुवून कुकरला आधी लावून घ्यायचं आहे. 2 ते 3 शिट्टी घ्यायची कुकरची, जेणेकरून डाळ अगदी मऊ शिजली पाहिजे, दाणं नाही राहिली पाहिजे. त्यासाठी मी इकडं 3 शिट्टी काढून घेतली आहे. आणि दुसरीकडे मी मिरचीचं वाटण बनवून घेत आहे. त्यामध्ये 2 चमचे जिरे घेतले आहे. थोडेसे लसूण जास्त घ्यायचे आहेत आणि मिरचीही जास्त घ्यायची, कारण भाजीचे प्रमाण जास्त आहे, सपक व्हायला नको म्हणून मी इकडं 10 ते 12 मिरची घेतली आहे. आणि डाळ शिजल्यानंतर आपले जे वाटाणे, गाजर, घेवडा, बोर वगैरे आहे ते ॲड करायचं आहे आणि त्याला मिक्स करून मग भाजी मिक्स करायची आहे. भाजीला थोडं गॅसचं फ्लेम मोठं करून त्याला मिक्स करायचं, जेणेकरून ती बारीक होऊन सगळी म्हणजे कुकरमध्ये तुम्हाला मावेल. आणि वरून आपल्याला मिरचीचा ठेचा घेऊन परत 2 ते 3 शिट्टी घ्यायची आहे आणि त्याला फोडणी वेगळी बनवायची आहे. त्या फोडणीमध्ये फक्त जिरे, मोहरी, लसणाची पेस्ट किंवा मग त्यामध्ये तुम्ही कढीपत्ताही ॲड करू शकता. आणि जिरे मोहरी अगदी व्यवस्थित तळतळू द्या, नाहीतर ती भाजीची चव म्हणजे बेचव होऊन जाईल. कचकच लागल्याने भाजी छान लागत नाही. व्यवस्थित तळतळू दिल्यानंतर त्यामध्ये लसूण ॲड करायचं आहे. लसूण पण लालसर झाला की लगेच ती फोडणी आपल्या गरगटा भाजीमध्ये ॲड करायचं आहे आणि झाकण ठेवून त्याला 5 मिनिटं परत एकदा शिजू द्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता मी बाजरीची भाकरी बनवली आहे खास नैवेद्य दाखवण्यासाठी, आणि पुरणपोळीही बनवली होती. आणि इथं बघू शकता तव्यावर बाजरीची भाकरी घातलेली आहे. काही ठिकाणी चुलीवर पूर्ण स्वयंपाक बनवला जातात. आपल्याकडं चूल उपलब्ध नसल्यामुळं सगळ्या गोष्टी गॅसवरच बनवल्या जातात. थोडंसं हे शेकण्याकरिता आणि भाजण्याकरिता थोडंसं अवघड आहे गॅसवर, पण होऊन जातं व्यवस्थित, म्हणजे इतकं दगदग होत नाही. पण चुलीवर व्यवस्थित भाजल्या जातात भाकऱ्या. त्यानंतर तुम्ही बघू शकता यासोबत कांदीचा पात पण ठेवली जाते आणि मिरची तळून ठेवली जाते. पुरणपोळी आहे, गरगट्टा आहे, बाजरीची भाकरी आहे, असा मस्त बेत बनवला जातो वेळामावस्याला. तुम्ही तुमच्या वेळामावस्याला काय बनवला होता हे नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.